DJ Moral Stories. हा बांबूचा ट्रॅक्टर तुम्ही स्वतः बनवला आहे का? हो साहेब. हे तर अगदी कमाल आहे. मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की ह्या बांबूच्या ट्रॅक्टरने इतकी चांगली शेती होऊ शकते, जी आधुनिक टेक्निकने पण होऊ शकत नाहीये. वाह! आम्ही गरीब शेतकरी आहोत आणि आम्हाला महागड्या ट्रॅक्टरने शेती करणं परवडणार नाही. आणि तसंही गावातील सगळे शेतकरी चिंताग्रस्त होते की त्यांच्याकडे शेती करण्यासाठी ट्रॅक्टर नाही आहे. आणि मी माझं डोकं वापरून हा बांबूचा ट्रॅक्टर बनवला. गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा प्रकाश एका कंपनीमध्ये मेकॅनिकचं काम करत होता. पण ती कंपनी तोट्यात जात होती, म्हणून त्याला कंपनीमधून काढून टाकलं जातं. हे बघ प्रकाश, मला चांगलंच माहित आहे की तू एक चांगला मेकॅनिक आहेस, पण मी तरी काही करू शकतो. यावेळी माझी कंपनी खूप तोट्यात चालली आहे आणि त्यामुळे मला तुला कामावरून कमी करावं लागणार आहे. पण सर, मी या शहरामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवून आलो होतो. माझे वडील तर एक सामान्य शेतकरी आहेत. घरामध्ये जो काही पैसा येतो तो फक्त माझ्यामुळेच येतोय. आणि जर का तुम्ही मला कामावरून कमी केलं तर मग माझ्या कुटुंबाला मी कसं सांभाळणार? हे बघ प्रकाश, काळजी करण्याची काही गरज नाही आहे. तू एक चांगला मेकॅनिक आहेस. तुला कुठे ना कुठे काम मिळूनच जाईल. पण यापुढे या कंपनीत मी तुला ठेवू शकत नाही. प्रकाश कामासाठी वणवण फिरत असतो, पण त्याला कुठेही नोकरी नाही मिळत. आणि काही दिवसानंतर घरमालक देखील त्याला घराबाहेर काढतो. तो परिस्थितीला कंटाळून स्वतःच्या गावी निघून जातो, जिथे त्याचे वडील रमाकांत शेतीची कामं करत असत. तिथे जाऊन तो रमाकांतना सर्व काही सांगतो. बाळा, इतकं वाईट का वाटून घेतोयस? जर नोकरी नाहीच मिळाली तर काय झालं? आपली शेती तर आहे ना. इथे राहून शेतीमध्ये काम कर आणि मलाही मदत होईल. पण बाबा, मी तर मेकॅनिकचा कोर्स केला आहे ना, आणि आता तो काहीच कामाचा नाही राहिला. अरे, तू काळजी कशाला करतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. जर तुझी नोकरी गेली आहे ना, तर त्या मागे देवाने काही ना काहीतरी विचार नक्कीच केला असेल. समजलं? प्रकाशला काही गोष्टी समजावून रमाकांत शेतावर निघून जातात. पण प्रकाश निराश होऊन तिथेच बसतो. त्याला काहीच सुचत नव्हतं की आता त्याने काय करावं. मग थोड्या वेळानंतर तो सुद्धा शेतात जातो, जिथे तो त्याच्या वडिलांना स्वतः शेत नांगरताना बघत असतो. बाबा, तुम्ही स्वतः नांगर चालवताय. तुम्ही एखादा ट्रॅक्टर का नाही घेत? अरे, ट्रॅक्टर घेणं परवडणार आहे का बाळा? या शेतीच्या कामातून फक्त पोटापुरतं मिळतं. मग त्यात हे ट्रॅक्टरचं स्वप्न कुठे बघणार? इतका पैसा वाचतच नाही की ज्यातून आम्ही ट्रॅक्टरने शेती करू. हं. प्रकाशला ते बघून खूपच वाईट वाटतं. तो पूर्ण गावातील शेतात बघतो की एकाही माणसाकडे ट्रॅक्टर नसतो आणि शेताच्या आजूबाजूला बांबू लावलेले असतात, ज्याचा काहीच उपयोग नसतो. तेव्हा त्याला एक कल्पना सुचते. अरे प्रकाश, हे तू काय करतोयस? हे बांबू का काढत आहेस तू? बाबा, तुम्ही फक्त बघतच राहा. मी तुम्हाला एक छानसं गिफ्ट देणार आहे. फक्त थोडा वेळ वाट बघा तुम्ही. रमाकांत तिथून निघून जातात आणि प्रकाश ते बांबू तोडून काम करायला सुरू करतो आणि दिवस रात्र त्याच कामात मग्न असतो. एक दिवस प्रकाश त्या बांबूंचा ट्रॅक्टर बनवून रमाकांतच्या समोर आणून ठेवतो. बाबा, तुम्ही दिवस रात्र इतकी मेहनत करत होता आणि ट्रॅक्टर विकत घेऊ शकत नव्हता, म्हणून मी तुमच्यासाठी हा बांबूंचा ट्रॅक्टर बनवला, जो तुम्हाला शेती करण्यासाठी मदत करेल. अरे वा, तू तर हे खूप छान काम केलं आहेस. चल, आता याच ट्रॅक्टरने आपण शेती करूया. प्रकाश आणि रमाकांत त्या बांबूच्या ट्रॅक्टरपासून शेताची नांगरणी करायला सुरू करतात. काहीच दिवसांत शेती खूपच छान होते. ते त्यांचं पीक जेव्हा बाजारात विकायला जातात, तेव्हा लोक बघतात की सर्वात चांगलं पीक हे त्यांचंच आहे. जेव्हा फूड इन्स्पेक्टर चौकशीसाठी येतो, तेव्हा तो विचारतो, हे इतकं चांगलं पीक तर मी आजवर नाही पाहिलं. हे पीक कोणाचं आहे आणि त्याला इतकं चांगलं कोणी पिकवलं आहे? मला त्याला भेटायचंय. साहेब, हे पीक तर प्रकाशचं आहे. तो बांबूच्या ट्रॅक्टरने शेती करतो आणि त्यामुळे त्याचं पीक इतकं जोमदार येतं.
सध्या सगळीकडे प्रकाश आणि त्याच्या शेतीच्या पद्धतीची चर्चा होतीये. समधी जण त्याच्या बांबूच्या ट्रॅक्टरची चर्चा करतायत. बांबूचा ट्रॅक्टर? हा कसला ट्रॅक्टर आहे? आजपर्यंत मी अशा प्रकारच्या कोणत्याही ट्रॅक्टरचं नाव नाही ऐकलं. आणि बांबूचा ट्रॅक्टर शेती कशी करू शकतो? त्या बांबूच्या ट्रॅक्टरला आणि त्या ट्रॅक्टरला बनवणाऱ्याला नक्कीच भेटावं लागणार आहे. चल, मला प्रकाशकडे घेऊन चल. फूड इन्स्पेक्टर केशव जेव्हा प्रकाशला भेटतो तेव्हा चर्चा करतो तेव्हा तो खूप खुश होतो आणि प्रकाशला खूपच प्रोत्साहित करतो, ज्याने गाववाले सुद्धा खूपच आनंदित होतात. आणि मग प्रकाश सर्व गावासाठी बांबूचे ट्रॅक्टर बनवतो. सर्व गाववाले बांबूच्या ट्रॅक्टरनी शेताची नांगरणी करतात, ज्यामुळे सर्व गाववाल्यांचं पीक खूपच छान येतं. प्रकाश, तू हा बांबूचा ट्रॅक्टर बनवून सगळ्यांसाठी खूप मोठं काम केलं आहेस. आणि ह्याच गोष्टीमुळे मी तुला एक मोठी ऑर्डर देणार आहे. माझी इच्छा आहे की तुझा हा बांबूचा ट्रॅक्टर ह्या गावाच्या बाहेर पोहोचायला हवा आणि सगळीकडे तुझी ओळख निर्माण व्हावी. आणि हा इतका स्वस्त ट्रॅक्टर तर प्रत्येक जण खरेदी करणार. आणि ह्या ट्रॅक्टरचे फायदे सगळ्यांनाच मिळायला हवेत. तुझ्या ह्या मेकॅनिकच्या डोक्याने खरंच कमाल केली आहे. हो सर, मी तुमच्यासाठी नक्कीच बांबूचा ट्रॅक्टर बनवेन. माझी ही निर्मिती कोणाच्या कामी जर आली तर हे माझं सौभाग्यच ठरेल. केशव प्रकाश सोबत एक खूप मोठं डील करतो. हळूहळू प्रकाश स्वतःची एक कंपनी सुरू करतो आणि श्रीमंत बनतो. त्याच्या बांबूच्या ट्रॅक्टरनी सर्व लोक शेताची नांगरणी करतात आणि चांगलं पीक उगवू शकतात. सर्वांची मदत करून प्रकाश देखील खूप खुश होता. बघितलं बाळा, मी म्हणालो होतो ना की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो. तुझा मेकॅनिकलचा अभ्यास समाजाच्या सेवेसाठी कामी आला. तुझी ती नोकरी जर नसती सुटली तर आपल्याला हा बांबूचा ट्रॅक्टर कसा मिळाला असता? आणि जर तो बांबूचा ट्रॅक्टर नसता तर आपलं पीक इतकं जोमाने कसं आलं असतं? प्रकाश, तू आमची खरंच मदत केली आहेस. आमची तर ऐपतच नव्हती की आम्ही इतका महागडा ट्रॅक्टर विकत घेऊ शकू. पण तू आमची समस्या समजून घेऊन इतका चांगला ट्रॅक्टर आम्हाला दिला आहेस. आणि त्यासाठी तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. मला आनंद आहे की मी तुम्हा सगळ्यांसाठी काही करू शकलो. तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असू द्या आणि माझी देखील अशीच प्रगती होत राहील. प्रकाश हात जोडून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व त्याच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवतात. तसेच गावचे सरपंच देखील त्याला सर्वांसमोर सन्मानित करतात. प्रकाश आता सर्वांच्या नजरेत खूपच चांगला व्यक्ती बनला होता. तो आता बांबूचा ट्रॅक्टर बनवणारा म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रकाश आणि रमाकांत आता खूपच श्रीमंत झाले होते आणि सुख समाधानात आयुष्य जगत होते.